व्हीएसआर कंपनी मालक व्ही.के. सिंगची सीआयडीकडनं सलग तिसऱ्या दिवशी चौकशी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा, व्ही.के. सिंग यांचं वक्तव्य। व्हीएसआरची विमानं सुस्थितीमध्ये असल्याचाही दावा। व्ही.के. सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का, रोहित पवारांचा सवाल। तर व्ही.के. सिंगला पुराव्यानिशी उत्तर देणार रोहित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत असतील, संजय राऊतांचं वक्तव्य। विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे। ठाण्याच्या भातसानगरमध्ये पारा विक्रमी 43 अंशांवर। विदर्भात तापमानाचा पारा वाढला। अकोला, अमरावती आणि वर्ध्याला 3 दिवस तापमानाचा येलो अलर्ट, तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट येण्याची शक्यता। लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठरावावेळी गोंधळ। विरोधी पक्षाच्या खासदारांकडनं घोषणाबाजी। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब। ओला, उबेर, रॅपिडोला दिलेली तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी रद्द। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। इलेक्ट्रिक वाहनांची परवानगी दिलेली असताना पेट्रोल गाड्यांचा वापर केल्याचा आरोप।